नमस्कार. टॅली प्राईम मराठीमधून या एम कॉम्प्युटरच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेशन भाग 2 पाहणार आहोत. यासाठी टॅली प्राईममध्ये आपण कंपनी क्रिएट करून ठेवलेली आहे आणि त्या कंपनीचा उपयोग आपण पुढच्या कामासाठी करूया. महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी ही कंपनी आपण क्रिएट केलेली आहे. या कंपनीमध्ये आपण लेजर अकाउंट ओपन करू. पुष्पक ट्रेडिंग कंपनी, सन्डे डेटर्स यांना आपण माल विकतो. बिल बाय बिल आपल्याला माल विकायचा आहे आणि त्याचं क्रेडिट डेज म्हणजे यांना आपण माल विकला तर त्यांनी 30 दिवसांनी आपल्याला पैसे द्यायचे आहेत. आता एक क्रेडिट डेज व्हाउचर एंट्री तेवढ्याला चेक करायचं आहेत का, तर येस, म्हणजे कमी जास्त आपल्याला काही करायचं असतील तर आपण ते करू शकतो. आता ह्या एक्झाम्पलमध्ये आपण आयटम्स क्रिएट केलेले नाहीत. विथ आयटम्ससुद्धा आपण क्रिएट करू शकतो. सेल्स अकाउंट सध्या आपण इंटरेस्ट कॅल्क्युलेशनवरती कॉन्सन्ट्रेट करूया. या एक्झाम्पलमध्ये विदाऊट आयटम आपण डायरेक्ट सेलची एंट्री ॲज व्हाउचर आपण करू आणि इंटरेस्ट कॅल्क्युलेशन पहिल्यांदा चेक करून घेऊ. आता सध्या इंटरेस्ट आपण सुरू केलेलं नाही आहे. पहिल्यांदा व्हाउचर एंट्री ॲफ सेल्स, आपण सेल्सची एंट्री करूया. पुष्पक ट्रेडिंग कंपनी 1 एप्रिलला आपण माल विकलेला आहे. किती हजार? 25,000 रुपयाचा आपण त्यांना माल विकलेला आहे. न्यू रेफरन्स 30 दिवसाची साईड आपण दिलेली आहे, म्हणजे त्यांनी पेमेंट आपल्याला जो द्यायचा आहे ते 1 मे 2020 पर्यंत आपण जे माल विकलेला आहे त्याचं पेमेंट त्यांनी देणं अपेक्षित आहे. अजून आपण त्यांना 15 एप्रिलला काही माल विकलेला आहे. पुष्पक ट्रेडिंग कंपनी सेल्स अकाउंट 25,000चाच. याच्यामध्ये आयटम्स डिटेल्ससह आपण घेऊ शकतो. आपण त्यांना माल विकलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्या बिलाचे पैसेही आलेले आहेत. त्या बिलाचे पैसेही आलेले आहेत. तर आपण रिसिप्टमध्ये पुष्पक ट्रेडिंग कंपनी 25,000 रुपये कधी आलेत, तर 15 जूनला आपल्याला एक 20,000 रुपये आलेले आहेत. 1 नंबर बिलापोटी कॅश अकाउंट. 30 जूनला काही पैसे आलेत. पुष्पक ट्रेडिंग कंपनी 5,000 रुपये 1 नंबर बिलापोटी. 1 ऑगस्टला राहिलेले 25,000 रुपये आपल्याला आलेले आहेत. म्हणजे मी आता आपल्याला काय दाखवलं की आपल्याला आपण माल विकलेला होता, आणखीन त्या माल विकल्यानंतर त्याचं पेमेंट आलेलं आहे. आता हे सर्व काही बघण्यासाठी म्हणून आपल्याला कुठे जावं लागेल, तर डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, आउटस्टँडिंग, लेजर बघूया आपण. पुष्पक ट्रेडिंग कंपनी आता कुठलंही आउटस्टँडिंग नाही आहे, त्यामुळे इथे कुठलंही बिल दाखवत नाही आहे. पण जे काही बिल आले होते, जे काही बिल आपल्याला आले होते ते सर्व बिल लेट पेमेंटने आलेलं आहे. आणि इथे आपल्याला स्टेटमेंट ऑफ अकाउंट्समध्ये इंटरेस्टचा ऑप्शन नाही आहे. इंटरेस्टचा ऑप्शन आपल्याला इथे मिळतो, तर तो आपल्याला इंटरेस्टचा ऑप्शन ऑन करावा लागेल. मी आता अल्टर लेजर पुष्पक ट्रेडिंग कंपनी F11 शो इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, यस. इनेबल इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, यस. कंट्रोल ए. आता आपल्या या अकाउंटला इनेबल कॅल्क्युलेशन केल्यानंतर इंटरेस्ट कॅल्क्युलेशन यस करावं लागेल. इंटरेस्ट कॅल्क्युलेशन ट्रान्झॅक्शन बाय ट्रान्झॅक्शन समजा यस. ओव्हरराईड पॅरामीटर्स नो. 12% पर 365 डेज. ऑल बॅलन्सेस. ऑलवेजचे जी पास्ट ड्यू डेट केव्हा आपल्याला ॲप्लिकेबल करायचं आहे. आता आपण पहिल्यांदा ऑलवेज ठेवू आणि इफेक्टिव्ह डेट ऑफ ट्रान्झॅक्शन, 2 गोष्टी मी इथे न बदलता पुढे जातोय. ऑलवेज, इफेक्टिव्ह डेट ऑफ ट्रान्झॅक्शन. यामुळे कॅल्क्युलेशन्स कसं होतात पहिल्यांदा ते आपण ऑब्झर्व करूया आणि पुन्हा आपण इकडे येऊ. डिस्प्ले स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, लेजर पुष्पक ट्रेडिंग कंपनी. आता आपल्याला समोर इंटरेस्टचं अमाऊंट इथे 641 रुपये आणि 887 रुपये दाखवते. पण जर आपण ऑब्झर्व केलं असेल तर आपण 1 एप्रिलला माल विकला होता. 2 एप्रिलपासूनच 2 एप्रिल ते 15 जून, 15 जूनला आपण पैसे मिळालेत आपल्याला. तर 2 एप्रिलपर्यंत 25,000चं, 2 एप्रिलपासून 15 जूनपर्यंत 25,000 रुपयेचं व्याज कॅल्क्युलेट झालेलं आहे आणि त्याच्यापुढे 5,000 रुपयेचं व्याज कॅल्क्युलेट झालेलं आहे. इथे 25,000चं 16 एप्रिलपासूनच सुरू झालं, जेव्हा की या पार्टीला आपण जो माल विकलेला होता तो माल 30 दिवसाच्या क्रेडिटवरती विकलेला होता. म्हणजे व्याज जे लागायला पाहिजे 30 दिवस पूर्ण झाल्यानंतरचे जे दिवस आहेत त्या दिवसांच्या वरती आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचे आहेत. 30 दिवसाच्या वरती
जर आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा अकाउंट अल्टरमध्ये आपल्याला जावं लागेल. अल्टर, लेजर, पुष्पक ट्रेडिंग कंपनी, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन यस, आणि इथे 12% 365 डेज ऑलवेजची जी पास्ट ड्यू डेट आणि ड्यू डेट ऑफ इनवॉइस और रेफरन्स एंटर. कंट्रोल ए. डिस्प्ले, स्टेटमेंट ऑफ अकाउंट्स, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, लेजर, पुष्पक ट्रेडिंग कंपनी. अल्टर F1 करून डिटेलमध्ये आपण ज्या वेळेला पाहू तर आपण 1 एप्रिलला माल विकलेला होता. 1 एप्रिल ते 1 मे असं त्याचं क्रेडिट डेज होतं. तर 2 मे पासून व्याज कॅल्क्युलेट व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे पहिले 30 दिवस हे क्रेडिट डेज आपल्याला जो मार्जिन दिलेला होता त्या मार्जिनसाठी व्याज लागलेलं नाही. 2 मे पासून व्याज लागलेलं आहे. तसंच 15 एप्रिलला जो माल आपण विकलेला होता त्याला 16 मे पासून इंटरेस्ट कॅल्क्युलेशन झालेलं आहे. म्हणजे आपण माल विकल्यानंतर त्याचं इंटरेस्ट कॅल्क्युलेशन त्या ड्यू डेट नंतर होतं. कंट्रोल एस्केप करू. एखादा आपण आणखीन सेल समजा एंट्री केली, F8 सेल्स. आता आपल्याला डायरेक्टली करता येणार आहे. सेल्स अकाउंट 15,000 रुपये, न्यू रेफरन्स. 1 ऑगस्टला आपण माल विकलेला आहे आणि त्याचं 15 सप्टेंबरला पैसे आलेले आहेत. रिसिप्ट, F6 रिसिप्ट, पुष्पक ट्रेडिंग कंपनी 15,000 रुपये अगेन्स्ट रेफरन्स. सॉरी, यस, कॅश अकाउंट. पुन्हा आपण जाऊ डिस्प्ले मोर रिपोर्ट्स, स्टेटमेंट ऑफ अकाउंट, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, लेजर, पुष्पक ट्रेडिंग कंपनी. तिसऱ्याचंही आपल्याला इथे 1 ऑगस्टला माल विकला होता, 1 सप्टेंबरपासून व्याज कॅल्क्युलेट व्हायला सुरू झालेलं आहे. ज्यावेळेला आपण माल विकतो किंवा खरेदी करतो त्यावेळेला क्रेडिट डेज जी साईड दिलेली आहे, जी मुदत आपल्याला दिलेली आहे त्यानंतर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं असेल तर या पद्धतीनं करावं लागतं. ओके, थोडासा लेंदी होईल पण आपण एक अजून अकाउंट क्रिएट करूया. क्रिएट, लेजर, असेम ट्रेडर्स, सन्ड्री डेटर्स, बिल बाय बिल. आता इथं मी क्रेडिट डेज काहीच देत नाही. ओके, चेक फॉर क्रेडिट डेज ड्युरिंग वाउचर एंट्री इथे येस करू. ॲक्टिवेट इंटरेस्ट कॅल्क्युलेशन येस. आता काही वेळेला इथे हे ॲडव्हान्स पॅरामीटर ऑन नसतात. काही वेळेला तुम्ही सुरू केलं तर हा एवढा स्क्रीन येणार आहे आणि आपल्याला तो पुढे जो रेट ऑफ इंटरेस्ट किंवा पॅरामीटर्स जे काही द्यायचे आहेत ते पॅरामीटर्स द्यायला इथे ऑप्शनच नाही आहेत. तर ते ऑप्शन जर आपल्याला हवे असतील, आपली स्क्रीन अशी येत असेल आणि आपल्याला ते डिटेलमधले ऑप्शन्स हवे असतील तर F12 करून यूज ॲडव्हान्स इंटरेस्ट पॅरामीटर यस करावं लागेल. तरच आपल्याला ते बिल वाईज डिटेल्सचं इथे ॲप्लिकेबिलिटी जी आहे ती पास्ट ड्यू डेट आणि ड्यू डेट ऑफ इनवॉइस रेफरन्स असं देता येईल. ड्यू डेट ऑफ इनवॉइस रेफरन्स असं देता येईल. कंट्रोल ए, एस्केप. वाउचर F2 5 एप्रिल, वाउचर F8 सेल्स, असेम ट्रेडर्स, सेल्स अकाउंट 15,000, न्यू रेफरन्स. 15 दिवस साईड. ज्यावेळेला आपल्याला क्रेडिट डेज मनाप्रमाणे द्यायचे असतील किंवा वोलाटाईल असतील त्यावेळेला लेजर अकाउंट क्रिएट करत असताना तिथे डिफॉल्ट सेल्स साईड जी आहे ती आपल्याला द्यायची नाही आहे. आता आपण याचं जर चेक केलं तर आपल्याला डिस्प्ले, स्टेटमेंट ऑफ अकाउंट, इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, लेजर, असेम ट्रेडर्स याचं आपल्याला ऑटोमॅटिकली व्यवस्थित दिसेल. 5 एप्रिलला 21 एप्रिलपासून पुढचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. व्हिडिओ परत एकदा पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या काहीही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. थँक्यू व्हेरी मच.